कोल्हापुरातील राजारामपुरी विकास मंचच्या वतीनं शाळा क्रमांक 9च्या मैदानावर आज छत्रपती राजाराम महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली। नगरसेविका प्रतिज्ञा उत्तुरे यांच्या हस्ते राजाराम महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं। कार्यक्रमाला उर्दू मराठी शाळेचे शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। ॲडव्होकेट अनिल घाटगे यांनी राजाराम महाराजांच्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्याचा आढावा घेतला। प्रतिज्ञा उत्तुरे यांनी राजाराम महाराजांचे दूरदृष्टीचे नेतृत्व आणि शिक्षण क्षेत्रातील योगदान अधोरेखित केले। विद्यार्थ्यांनी राजाराम महाराजांवरील मौलिक विचार सादर करून उपस्थितांची दाद मिळवली। कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले। यावेळी बोलताना नगरसेविका प्रतिज्ञा उत्तुरे म्हणाल्या, आज 31 जुलै छत्रपती राजाराम महाराज यांची जयंती। या निमित्तानं मी छत्रपती राजाराम महाराज यांना विनम्र अभिवादन करते। खरं तर कोल्हापूरच्या आधुनिक विकासाला गती देण्याचं काम आणि त्याचं फार मोठं योगदान हे छत्रपती राजाराम महाराजांचं। आपले राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना लोकराजा म्हणून आज आपण संबोधतो। त्यांचं कार्य प्रचंड मोठं, जनतेचा राजा, रयतेचा राजा, लोकराजा म्हणून त्यांची ख्याती। खरं तर त्यांनी दिलेलं कोल्हापूरला योगदान, त्यांच्यामुळे आज आपण आदर्श कोल्हापूर, आदर्श वस्ती किंवा एक सामाजिक बांधिलकी जी त्यांनी बांधून ठेवली, त्याच्यानंतर त्यांच्या राहिलेलं कार्य ज्यांनी पार पाडलं असे छत्रपती राजाराम महाराज। खरं तर त्यांचंही कोल्हापूरच्या विकासामध्ये, आधुनिक विकासामध्ये फार मोठं योगदान। आपल्याला कोल्हापूरला गती मिळावी, औद्योगिक क्षेत्रामध्ये आपली प्रगती व्हावी, शैक्षणिक प्रगती व्हावी, यासाठी त्यांनी खूप मोठं योगदान आपल्या कोल्हापूरला दिलेलं आहे। शाहू महाराजांनी हाती घेतलेलं राधानगरी डॅमचं जे काम होतं, धरणाचं काम, ते अपूर्ण राहिलं, ते त्यांनी पूर्णत्वास नेलं। खरं तर राजाराम कोल्हापूरमध्ये पहिलं विमानतळ त्यांनी चालू केलं। हे मोठं योगदान कुठल्या दृष्टीने की पुढे जाऊन औद्योगिक क्षेत्रामध्ये क्रांती व्हावी, उद्योगधंदे इथे यावे, हा त्यांचा दूरदृष्टीपणा। बालविवाह त्यांनी थांबवले, त्यासाठी त्यांनी मोठे प्रयत्न केले। शिक्षण सक्तीचं केलं मुलांना, त्याच पद्धतीनं कलागुणांना वाव दिला, क्रीडेला वाव दिला, मोठमोठे इथे वास्तू त्यांनी बांधल्या। आणि अशा या लोकराजाचं आपण आज जयंती साजरी करतोय। खरं तर लोक जयंत्या यासाठी साजरा केल्या जातात जेणेकरून महापुरुषांचं काम, त्यांचे विचार आणि कार्य पुढच्या पिढीला मिळावं आणि त्यातनं त्यांनी आदर्श घ्यावा। आज राजारामपुरी विकास मंचच्या माध्यमातून गेली अनेक वर्ष राजाराम जयंती साजरी केली जाते। आज राजाराम उर्दू मराठी शाळेमध्ये अनेक वर्षापासून जशी चालत आली त्या पद्धतीने आज जयंती साजरी झालेली आहे। खाऊ वाटप झालेलं आहे। काही मुलांनी वेशभूषा केल्या, काही मुलांनी भाषणं केली। अतिशय उत्साहामध्ये आज वातावरणामध्ये आज खऱ्या अर्थाने इथं जयंती साजरी झालेली आहे, कार्यक्रम पार पडलेला आहे। यातूनच मुलांनी प्रेरणा घ्यावी आणि पुढच्या आपलं भविष्य घडवावं। यावेळी राजारामपुरी विकास मंचचे सेक्रेटरी विजय निंबाळकर, किशोर खानवेलकर, उत्तम कांबळे, अनिल घोडके, विश्वास पांचाल, शिक्षक असीम पटेल आदी उपस्थित होते।